आता मित्रांनो आपण बाजारात फिरून थकले आहेत, तर थोडी ताजी हवा खायला समुद्रावर आलो आहेत, बीचवर, उंबरगावच्या बीचवर. बघूया आता बीच पण. बाजारात फिरून फिरून पायसुद्धा दुखायला लागले आहेत, त्यासाठी आता थोडं फ्रेश व्हायला आणि ताजी हवा खायला उंबरगावच्या बीचवर आलेले आहेत. बघूया आपण. बघा गाडीसुद्धा भरपूर लावलेल्या आहेत, तिथे काही दुकानं दिसतात. हा उंबरगावचा बीच आहे. बघू आपण उंबरगावचा बीच कसा येतोय. आपण उंबरगावच्या बीचवर आता आले आहे. इकडे सुद्धा धीरे धीरे पब्लिक वाढते आहे. बघूया आपण. हे काही दुकान आहेत. हे लहान लहान मुलं सुद्धा फिरायला आले आहेत. फिरण्यासाठी उंबरगावचा बीच चांगला आहे. दुकानं भरपूर आहेत आणि सरूची झाडं पण आहेत, त्यासाठी ती इकडे सावली पण चांगलीच आहे. हा समोरच समुद्र आहे. हे दुकानं भरपूर आहेत इकडे. आईस्क्रीम, पाणीपुरी, भेलपुरी, शेवपुरी, त्याच्यातच काही खिलौनी आहेत. सुद्धा आहे इकडे. सवारी करायला इकडे पैसे देऊन सवारी करायला भेटेल. आणि एक घोडा सुद्धा आहे इकडे, घोडा गाडी. चांगलं असं उंबरगावचं बीच आहे फिरण्यासाठी. घोडा गाडी आहे. हे उंट आहे. उंटवर बसून आपण इकडे राऊंड मारू शकतात. हे बघा मित्रांनो, लहान लहान पोरं सुद्धा समुद्राचा आनंद घ्यायला आलेले आहेत. हे बघा, हे काही तिकडे आंघोळी करतात. मौज मजा चाललंय इकडे. हे बघा समुद्रात कशी मौज मजा केली जाते, ते आनंद घेतात. तिकडे लांब लांब आंघोळी करत आहेत. हे मच्छी मारण्यासाठी बोटी आहेत. मच्छी मारायला जातात आणि ते मच्छी घेऊन येतात. जरा लांब पण दिसत आहेत. तिकडनं त्या मच्छी घेऊन येतात. तुम्ही बघू शकतात बोटी. हे काही बोटी आत्ता येतात, तर काही बोटी अगोदर आलेल्या आहेत.
भरपूर बोटी सुद्धा आहेत. हे बघा बघा मित्रांनो, बोटी येत आहेत. अजून पण टाईम आहे, भरपूर येतात बोटी. आणि उंबरगावचे मावरं सांगितलं तर भरपूर असं स्वस्त आणि मस्त आणि खूप भेटते मावरं. सुक्का मावरं सुद्धा चांगल्या प्रकारे भेटते, स्वस्तात भेटते. ह्या बोटी आहेत. त्याच्यात मिक्स आहे बोंबील, मांदेली, करंदी, पापलेट सुद्धा आहेत. मित्रांनो, आपण बीचला फिरता फिरता बोंबील सुद्धा बघू शकतात. हे बोंबील ओले बोंबील आहेत. हे बोंबील असे सुकवले जातात. हे सुकवण्याची प्रक्रिया आहे, ते सुद्धा आपण पाहूया कसे सुकवतात ते. तर हे ताजे ओले बोंबील सुकत घातलेले आहेत आणि हे पुढे कसे सुकतात ते आपल्याला माहीतच आहे. तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला की तसे एकदम उन्हात सुकत घालतात आणि सुकत घातल्यानंतर हे थोडेसे त्याच्यापेक्षा चांगले सुकलेले आहेत. ही सुकवण्याची प्रक्रिया आपण पाहूया. हे तुम्ही पाहू शकतात. आणि हेच सुकवल्यानंतर आम्ही जे बाजारात खरेदी करून खातो ते हे बोंबील आहेत. हे चालू आहे काम. हे बघा, पुन्हा जायची तयारी करत आहेत बोटीत. हे इकडे मित्रांनो मांदेली आहे. मांदेली सुकट टाकलेले आहे. हे बघा, हे सुकट होईल. लहानच बोंबील ते सुकल्यानंतर सुकट होते. तुम्ही बघू शकता. सुकवण्याची प्रक्रिया आता चालू आहे, कारण की पावसाला संपला आणि दिवाळीनंतर सुकं मावरं भेटते. ते आता सुकवण्याची प्रक्रिया चालू आहे. तुम्ही बघू शकता तिकडे. हे बघा, बोंबील सुकवायला आता सुरुवात केलेली आहे. मागे सांगितल्याप्रमाणे आता बोंबलांचे सुकवायला सुरुवात केलेली आहे. कोळी लोकांची शेती ही समुद्रावर अवलंबून असते. तसंच बघा तुम्ही, कारण की हे बोंबील सुकवून आणि बाजारात विक्री करून नंतरच त्यांना पैसे भेटतात. भरपूर असं बोंबील सुकवायला सुरुवात केलेली आहे. मांदेलीसुद्धा आणि सगळ्याच गोष्टी हे बघू शकतात. किती लांबपर्यंत आहे ते. हे नवीन आता सुकवतात मांदेली बोंबील. याच्यात मित्रांनो बोंबीलच आहेत. मित्रांनो, रात्रीचे निघून गेलेले किंवा कालच्या बोटी निघून गेलेले ते आता धीरे धीरे येत आहेत. आणि हेच बोंबील, मांदेली, पापलेट हे सगळं घेऊन येतात. आणि ताजे मावरं आहे. हे घेऊन आल्यानंतर बाजारात विक्रीला जातात. आणि काही बोंबील, मांदेली सुकवली जातात. तुम्ही पाहू शकतात की आता धीरे धीरे बोटी यायला लागल्या आहेत. भरपूर बोटी येतात. बोंबील हे बघा कसे बोटीतून आणतात ते तुम्ही बघू शकतात. बोटी जरा लांब लागलेल्या आहेत पाणी कमी असल्या कारणाने. आणि हे बोंबील, मांदेली अलग अलग करतात. आम्ही सुद्धा बाजारात आणि समुद्राला फिरून थकले
आता आम्ही सुद्धा थम्सअप आणि काही थोडासा नाश्ता करूया लहानशीच. हे माझे मित्र आहेत. हे थम्सअप आहे आणि हा वडापाव, थोडासा आधार पोटाला. ही समुद्राची छोटीशीच पार्टी आहे. समुद्राला आल्यानंतर आम्हाला असं थोडंसं काही पोटपूजा आणि थंडावा म्हणून थंड थम्सअप प्यावंच लागतं. त्यासाठी आम्ही हे बघा वडापाव सुद्धा मस्त आहेत एकदम. ती चटणी आहे. वडे पण मोठे आहेत. वडे मोठे आहेत आणि हे प्रत्येकाने घेतलं आहे. आता थंडा घेऊ आणि गरम झालेलं ते थंड व्हा. चला तर घ्या तुम्ही. आम्ही चेस. चला चेस बघा चेस. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.